ऑनलाईन बघणारे सर्व मान्यवर नागरिक, पत्रकार मित्र, सगळ्यांचं मी इथं स्वागत करतो आणि माझा सप्रेम नमस्कार. मी फक्त 2 मिनिटात या कार्यक्रमाची रूपरेषा काय असणार आहे हे सांगतो. प्रथमतः एक मी छोटीशी माहिती देईन, सर्वसाधारण माहिती. त्याच्यानंतर आपले उपायुक्त प्रशासन जे आहे मनोज घोडे पाटील ते सविस्तर असं प्रेझेंटेशन देतील ते आपल्याला स्क्रीनवर दिसेल. त्यामध्ये ते संपूर्ण विवेचन करतील, कशी लॉटरी होणार, कसं रिझर्वेशन आलं, सगळ्या गोष्टी तुम्हाला सविस्तरपणे सांगण्यात येतील. त्या प्रेझेंटेशनबाबत आणि सोडव पद्धतीबाबत जर आपल्या काही शंका कुशंका असतील तर त्या आपण विचाराव्या. एकदा आपल्या शंकेचं निरसन झालं मग ॲक्च्युअल लॉटरीला सुरुवात होईल. लॉटरी आपण लहान मुलांच्या माध्यमातून काढतोय. जे काही सोबत निघणार आहे ते आपल्या सर्वांसमोर दाखवण्यात येणार आहे. कुठला प्रभाग रिझर्व झाला महिलांसाठी कॅटेगरी वाईज. त्याच्यानंतर ड्रॉ पूर्ण झाल्यानंतर उद्याच्या वृत्तपत्रामध्ये जे काही महिला प्रभाग राखीव झाले त्याची जाहिरात देण्यात येईल. त्याच्यानंतर परत आपल्याला 1 तारीख ते 6 तारखेपर्यंत जर आपल्या काही सूचना हरकती असतील त्या मुख्यालयात आपण आणून द्यायच्या आहेत. आणि त्याच्यानंतर 13 तारखेला शासनाच्या राजपत्रामध्ये महिला राखीव वाढ कोणते त्याची प्रसिद्धी देण्यात येईल. आपल्याला बऱ्यापैकी लोकांना माहिती आहे की याचा जो बेस आहे, याचा जनगणना जी 2011ची आहे, याची जी लोकसंख्या आहे आणि एका प्रभागाला सरासरी लोकसंख्या किती असावी त्या हिशोबाने आपले 44 प्रभाग करण्यात आलेले आहेत. 43 3 सदस्यीय आणि 1 4 सदस्यीय असे एकूण 133 सदस्य आहेत. या 2011ची जी एकूण लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येच्या प्रमाणात किती टक्के अनुसूचित जातीची लोकसंख्या आहे त्या प्रमाणात सीट अनुसूचित जातीसाठी राखीव ठेवण्यात आलेले आहेत. ते 19 आहेत 133 पैकी. त्याच पद्धतीने अनुसूचित जमातीची लोकसंख्या किती टक्के आहे टोटल लोकसंख्येच्या त्याच्या प्रमाणात 10 जागा अनुसूचित जमातीसाठी राखीव करण्यात आलेल्या आहेत. आणि 104 ज्या जागा आहेत 29 सोडल्यानंतर त्या अनरिझर्व ठेवण्यात आलेल्या आहेत. या 133 जागांपैकी 50% महिला आरक्षणानुसार 67 जागा महिलांना आणि 66 जागा अराखीव अशा पद्धतीने करण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये अनुसूचित जातीच्या 19 पैकी 10, अनुसूचित जमातीच्या 10 पैकी 5 आणि अनरिझर्व मधल्या सर्वसाधारण मधल्या 104 पैकी 52 अशा 67 महिलांचं आरक्षण जाहीर करण्यात आलेले आहे. जे 19 अनुसूचित जातीचे प्रभाग आहेत ते प्रभाग या त्या जातीची लोकसंख्या किती आहे म्हणजे सगळ्यात जास्त जी लोकसंख्या असेल त्याला 1 असं उतरत्या क्रमाने 19 प्रभाग हे रिझर्व केले अनुसूचित जातीसाठी. त्याच पद्धतीने अनुसूचित जमातीसाठी 10 प्रभाग निश्चित करण्यात आलेले आहेत. आता 19 मधून बॉक्स ठेवलेले आहेत. ज्या चिठ्ठ्या उरलेल्या आहेत त्यांच्यासाठी वेगळा बॉक्स ठेवण्यात आलेला आहे. याच्यानंतर मनोज पाटील आपल्याला प्रेझेंटेशन देतील. याबाबत जर आपल्या काही शंका कुशंका असतील तर त्या कृपया आपण विचाराव्या. 2022 अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती महिला व सर्वसाधारण महिलांकरता आरक्षणाचा सोडतीचा कार्यक्रम आज दिनांक 31 मे रोजी सादर करीत आहोत, तिथं पार पाडत आहोत. या निमित्ताने माननीय आयुक्त रमेश पवार साहेब यांच्या आदेशाने व मार्गदर्शनाखाली आपण आजची आरक्षणाची प्रक्रिया चालू करत आहोत. आरक्षणाच्या प्रक्रियेमध्ये जो काही आपला प्रोटोकॉल आहे त्यानुसार सर्वप्रथम अनुसूचित जाती महिला यासाठी लॉटरी पद्धतीने सोडत काढण्यात येईल. त्यानंतर अनुसूचित जमाती महिला
व सर्वसाधारण महिला. सर्वसाधारण या प्रकारची आपण सोडत काढताना माननीय राज्य निवडणूक आयोगाचे कोणते आदेश, कोणते निकष आणि कशा पद्धतीने आपण जाणार आहोत, याच्या तरतुदी काय आहे, हे सर्वप्रथम या छोट्याशा सादरीकरणाच्या दृष्टीने आपल्या सर्वांना सादर करत आहोत. सदरचं सादरीकरण हे आयोगाच्या असलेल्या तरतुदी, नियम, अधिनियम यातल्या तरतुदीचं एक आरक्षणाच्या दृष्टीने असलेलं सादरीकरण आहे. यामध्ये काही छोटी मोठी संकल्पनाची चूक असेल तर सदरची बाब मी दर्शक आणून द्यावी. नाशिक महानगरपालिकेची जी अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्यात आली त्यानुसार आपल्या प्रभागाचं जे चित्र आहे तर लोकसंख्येचा तपशील समोर दिलेला आहे. एकूण 133 जागा असतात. यापैकी 50% जागा या महिलांसाठी राखीव आहेत. 133 पैकी 67 जागा या महिलांसाठी असून त्यासाठी अनुसूचित जाती महिला 10 जागा, अनुसूचित जमाती महिला 5 जागा व सर्वसाधारण महिला एकूण 52 जागा. प्रभाग रचना करताना 3 सदस्यीय प्रभाग आणि 4 सदस्यीय प्रभागाची सरासरी या अंतिम मान्यतेच्या पुढचा टप्पा म्हणजे आपण आज आरक्षणाचा कार्यक्रम राबवतो. आरक्षण सोडतीची जाहीर सूचना ही 27 मे रोजी वर्तमानपत्रात प्रसिद्ध केली असून त्यानुसार आजपासून उद्या महापालिकेच्या संकेतस्थळावर वर्तमानपत्रात विभागीय सर्व कार्यालयांमध्ये आजचं जे काही आरक्षण सोडतीचा तपशील आहे, निकाल आहे, हा प्रारूप प्रसिद्धी करण्यात येईल. यावर कोणाला आक्षेप असेल, हरकती असेल तर अशा हरकती ह्या लेखी स्वरूपात शक्यतो राजीव गांधी भवन तसेच आपल्या विभागीय कार्यालयामध्ये घेता येते. या हरकतींचा विचार करून ही अंतिम प्रभाग रचना ही जाहीर करण्यात येईल. अंतिम प्रभाग आरक्षणाचे तपशील हा जाहीर करण्यात येईल. आजच्या सोडतीच्या कार्यक्रमासाठी आपण जे नियम, अधिनियम वापरत आहोत, सर्वप्रथम आपण महाराष्ट्र महानगरपालिका प्रभागांमध्ये राखीव जागांचे वाटप करणे आणि त्या जागा चक्रानुक्रमे फिरवण्याची पद्धत नियम 2021 या नियमाला 15 डिसेंबर 2021 रोजी मान्यता मिळाली, अधिसूचित झाला. या नियमाच्यानुसार आपण आपली आरक्षणाची सोडत राबवणार आहोत. त्याचप्रमाणे राज्य निवडणूक आयोग यांचे महापालिका सार्वत्रिक निवडणूक त्रिसदस्यीय प्रभाग रचनेनुसार सदस्य संख्या, प्रभाग रचना व आरक्षणाचा आदेश 28 डिसेंबर 2021 यातल्या तरतुदीनुसार आपण कामकाज करणार आहोत. त्याचप्रमाणे माननीय राज्य निवडणूक आयोग यांचे बहुसदस्यीय प्रभाग रचनेनुसार सदस्य संख्या, प्रभाग रचना व आरक्षण आदेश सोडतीच्या अनुषंगाने सुधारणा 27 जानेवारी 2022 आणि आजचा जो कार्यक्रम आहे तो माननीय राज्य निवडणूक आयोग यांचे जे मंजुरी पत्र नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2022 साठी आरक्षण मंजुरी सोडतीचा कार्यक्रम 25 मे 2022 या सर्वच्या तरतुदींचा वापर करून आपण सोडतीचा कार्यक्रम करणार आहोत. आता आपल्याला स्क्रीनवर ते दिसत आहे की राज्य निवडणूक आयोगाने जी 25 मेला आपल्या अंतिम प्रभाग रचनेला अनुसरून एकूण लोकसंख्या, एकूण सदस्य संख्या आणि प्रभाग निहाय आरक्षणाला जी मंजुरी दिलेली आहे या मंजुरीचं हे सहपत्र 1 आहे. हे 2 पानांमध्ये दिलेलं आहे. सदरचं सहपत्र हे आज आपण सकाळपासून महापालिकेच्या संकेतस्थळावर सर्व नागरिकांसाठी देखील उपलब्ध करून दिलं आहे. नागरिकांना सदरचं सहपत्र हे संकेतस्थळावर बघता येईल, डाउनलोड करता येईल, प्रिंट काढता येईल आणि आपल्याला जतन देखील करता येईल. अनुसूचित जाती महिलांकरता आरक्षण हा आपला पहिला टप्पा आहे. एकूण अनुसूचित जातींच्या साठी आपल्या 19 जागा ह्या आरक्षित करण्यात आलेल्या आहेत. माननीय आयुक्त सरांनी देखील त्यांच्या प्रास्ताविकात सांगितलं की सदरच्या जागा आरक्षित करताना अंतिम प्रभाग रचनेमध्ये त्या प्रभागातील अनुसूचित जातीची लोकसंख्या आणि त्या प्रभागाची एकूण लोकसंख्या याची टक्केवारी करून सर्व 44 प्रभागांची अनुसूचित जातीसाठीची लोकसंख्येची टक्केवारी करून ती उतरत्या क्रमाने ती राबवण्यात आली आणि या उतरत्या क्रमाच्या पहिल्या 19 प्रभागांना अनुसूचित जातीची जागा त्या प्रभागांमध्ये 1 जागा ही आरक्षित करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे सहपत्र जे आपल्याला दाखवलं त्याच्या रकाना 12 मध्ये अनुसूचित जातीच्या ज्या 19 जागा दाखवलेल्या आहेत या सहपत्रामध्ये देखील रकाना 12 मध्ये देखील अधिक स्पष्टतेसाठी आपल्याला
हे सहपत्राचं आम्ही स्पष्ट स्वरूप काढलेलं आहे. त्याच्या रकाना 12 मध्ये तुम्हाला ज्या SC ST लिहिलेल्या आहेत त्या टक्केवारी काढून काढलेल्या एकूण 19 जागा आहेत. या 19 जागांचा तपशील जागा नंबर 7 यामध्ये अजून एक बाब आरक्षणाच्या पूर्वी स्पष्ट करतो. आपल्या प्रत्येक 3 सदस्यीय प्रभागासाठी 3 जागा आहेत. अ, ब, क आणि 4 सदस्यीय प्रभागासाठी अ, ब, क, ड. यामध्ये जे आयोगाचं तत्व आहे, या आयोगाच्या तत्वानुसार 3 सदस्यीय प्रभागाची जागा क्रमांक क ही अनरक्षित राहील, अनरिझर्व राहील आणि 4 सदस्यीय प्रभागाच्या बाबतीत जागा क्रमांक ड ही अनरक्षित राहील. आता अनुसूचित जातीची जी जागा आलेल्या आहेत 19 जागा, या सर्व अ क्रमांकाच्या जागा दिसून येतील. म्हणून एकूण 19 जागा ज्या आहेत 7 11 अरे सचिन पंखा इकडे 12 14 15 20 22 23 24 25 26 27 34 35 39 41 42 43 आणि 44 अशा या 19 जागा आपल्या निश्चित करण्यात आलेल्या आहे. याला 25 मे रोजी माननीय राज्य निवडणूक आयोगाने या 19 जागांना अनुसूचित जातीसाठी त्या जागा आरक्षित जागा म्हणून मंजुरी देण्यात आली. आता आपण हे आरक्षण काढताना कुठली तरतूद वापरणार आहोत, तो महाराष्ट्र महानगरपालिका प्रभागांचे राखीव जागांचे वाटप त्या चक्रानुसार फिरवण्याचे जे नियम आहेत, यातला नियम 7 चा पोट नियम 2 चा पोट नियम अ मध्ये तरतूद आहे. या तरतुदीनुसार प्रथम अनुसूचित जातीतील महिलांसाठी राखीव ठेवायच्या जागा या अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या प्रभागांमध्ये सोडून नेमण्यात येतील, म्हणजे लॉटरी पद्धतीने नेमण्यात येतील. हा टप्पा पार पडल्यानंतर आपण दुसऱ्या टप्प्याकरता जाणार आहोत, तो म्हणजे अनुसूचित जमातींच्या महिलांकरता आरक्षित जागा निश्चित करणे. आता अनुसूचित जमातीच्या 10 जागा आरक्षित आहेत. म्हणजे याची सांगितले की सुरुवातीला सांगितलं की या देखील आपल्या अंतिम प्रभाग रचनेमध्ये त्या प्रभागातील अनुसूचित जमातीची लोकसंख्या आणि त्या प्रभागाची एकूण लोकसंख्या याची टक्केवारी करून एकूण 1 ते 44 प्रभागांची आपण उतरत्या क्रमाने अरेंज केले असता यातले प्रथम जे 10 प्रभाग आहेत हे 10 प्रभाग अनुसूचित जमातीसाठी 1 जागा त्या 10 प्रभागांमध्ये राखीव करण्यात आली. आपण पुनश्च मान्य आयोगाने 25 मे रोजी जे मान्यता दिलेल्या मंजुरीचं पत्र आहे त्याचं सहपत्र पाहिलं, तर या सहपत्राच्या रकाना 12 आणि 13 मध्ये ह्या जागा दर्शवलेल्या आहेत. हे सहपत्राचं एक सॉफ्ट व्हर्जन आहे. रकाना नंबर 12 आणि 13 मध्ये तिथं ST लिहिलेलं आहे. या ST जागा त्या पर्सेंटेज वाईज पहिल्या 10 जागा आलेल्या दाखवलेल्या आहेत आणि त्याला आयोगाने मंजुरी दिलेली आहे. या जागांचा तपशील जो आहे तो 1 2 3 4 7 11 27 28 34 44 अशा ह्या जागा. आता आपल्याला ह्या टेबलमध्ये त्या प्रभागामध्ये अनुसूचित जमात जाती आणि अनुसूचित त्याच्यासाठी आपण पुढे दाखवलेलं आहे की महाराष्ट्र महानगरपालिका प्रभागांच्या राखीव जागांचे वाटप आणि त्या चक्रानुसार फिरण्याची पद्धत नियम 7 चा पोट नियम 2 चा पोट नियम ब मध्ये सदर्शित तरतूद आहे. प्रथम ज्या प्रभागात अनुसूचित जाती व जमाती दोन्ही जागा आरक्षित असतील आणि जर अशा प्रभागातील अनुसूचित जातीची जागा त्या प्रवर्गातील महिलांकरता आरक्षित न झाल्यास अनुसूचित जमातीची जागा अनुसूचित जमातीच्या महिलांकरता थेट आरक्षित करण्यात येईल. त्यानंतर अनुसूचित जमातीतील महिलांसाठी राखीव ठेवायच्या उर्वरित जागा या अनुसूचित जमातीतील राखीव असलेल्या प्राथमिक सोडत पद्धती नेमून देता येईल. उदाहरणार्थ आता आपण पुन्हा जाऊ की 7 11 27 34 ब यामध्ये अनुसूचित जातीच्या सोडतीमध्ये ह्या 2 जागा महिलांसाठी आल्या नाही, तर या 2 प्रभागांमध्ये अनुसूचित जमातीच्या 2 जागा या थेट नेमून देण्यात येतील.
मग आपल्याला एकूण अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी आरक्षण काढायचे 5 जागांवर त्यातल्या 2 जागा समजा थेट नेमून दिल्या तर उर्वरित 3 जागा या सोडतीने काढाव्या. 3 जागांची सोडत कोणत्या प्रभागातून निघेल तर अनुसूचित जमातीचे राखीव असलेले जे 10 प्रभाग आहेत त्यातले हे 2 प्रभाग वगळता उर्वरित 8 प्रभागांमधून या 3 जागा सोडतीने म्हणजे लॉटरी पद्धतीने काढण्यात येतील. हा टप्पा झाल्यानंतर आपण मग जातो पुढच्या टप्प्याकडे, तो म्हणजे सर्वसाधारण महिलांकरता जागा आरक्षित करणे निश्चित करणे. आता माननीय सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार सद्यस्थितीला ओबीसीचं नाममात्र वर्गाचं आरक्षण नसल्यामुळे सर्वसाधारण महिला ज्या उर्वरित सर्व 52 जागा महिलांसाठी आहेत त्याचं आरक्षण हे सर्वसाधारण महिलांकरता निश्चित करायचं आहे. यासाठी आपण ज्या काही नियम वापरणार आहोत तो म्हणजे महाराष्ट्र महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक त्रिसदस्यीय प्रभाग रचनेनुसार सदस्य संख्या प्रभाग रचना व आरक्षण आदेश 2021 हा माननीय राज्य निवडणूक आयोगाने काढलेला आदेश आहे 28 डिसेंबर 2021. यामध्ये मुद्दा नंबर 11 मध्ये सर्वसाधारण महिलांच्या जागा वाटपाची तरतूद स्पष्ट केलेली आहे. तसेच हे काम करताना आपण आता कोणत्या पद्धतीने जाणार आहोत. सर्वप्रथम महाराष्ट्र महानगरपालिका प्रभागांचे राखीव जागेचे वाटप आणि त्या ठिकाणी करण्याची पद्धत नियम 2021 चा नियम 7 चा पोटनियम 1 चा पोटनियम 2 नुसार 4 जागा असलेल्या प्रभागातील 2 जागा महिला हे प्रमाण पूर्ण करण्याकरिता आवश्यक असलेल्या 2 जागा या सर्वसाधारण महिलांकरता थेट वाटप करण्यात येईल. असं का तर आपल्या 44 प्रभागांपैकी एक प्रभाग हा 4 जागांचा प्रभाग आहे, प्रभाग क्रमांक 8. आपलं अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती या दोन्ही प्रकारचं जागांचं आरक्षण ह्या 4 सदस्यीय प्रभागात नाही आहे. त्यामुळे 50% आरक्षणाची तरतूद पूर्ण करण्यासाठी 2 महिला या प्रभागात नेमून द्यायच्या आहेत आणि या 2 महिला सर्वसाधारण महिलांनी थेट वाटप करण्यात येईल. हे वाटप झाल्यानंतर पुन्हा आपण महाराष्ट्र महानगरपालिका प्रभागांच्या राखीव जागांचे वाटप आणि त्याच्या करण्याची पद्धत नियम 2021 चा नियम 7 चा पोटनियम 4 चा पोटनियम 2 नुसार ज्या प्रभागांमध्ये किमान 2 अराखीव जागा असतील त्या प्रभागात या नियमाच्या पोटनियम 1 च्या अधीन राहून सर्वसाधारण महिलांची 1 जागा थेट देण्यात येते. असे किती प्रभाग आहेत की सर्वसाधारण महिलांचं आरक्षण काढण्यापूर्वी त्या प्रभागांमध्ये 2 जागा अराखीव आहेत. तर आपले 44 प्रभाग आहेत. 44 प्रभागातला एक 4 सदस्यीय प्रभाग आपण सुरुवातीला त्याचं विवेचन केलं की त्या 2 जागा आपल्या महिलांना थेट द्यायच्या आहेत. उर्वरित 43 प्रभागामध्ये 5 प्रभाग असे आहेत की जिथं अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती या दोन्ही प्रकारचं आरक्षण आहे. म्हणजे प्रभाग क्रमांक 7, 11 आपण जे बघा पाहिले हे 5 प्रभाग आहेत त्यानंतर दोन्ही आहेत. मग ह्या प्रभागांमध्ये 2 जागा आरक्षित असल्यामुळे या क्रायटेरियात बसत नाही. तर मग 43 म्हणून हे 5 प्रभाग वजा केले तर 38 प्रभाग असे आहेत. 3 सदस्यीय 38 प्रभाग असे आहेत त्या या 3 सदस्यीय 38 प्रभागात महिलांचं सर्वसाधारण महिलांचं आरक्षण काढण्यापूर्वी 2 जागा या अनारक्षित आहेत. मग अशा ठिकाणी आपण या नियमाचे जे नियम 7 चा पोटनियम 4 चा पोटनियम 2 नुसार जे तरतूद आहे त्यानुसार महिलांच्या 38 जागा या थेट आरक्षित नेमून देणार आहोत. अशा पद्धतीने आपल्या थेट नेमून दिलेल्या महिलांच्या जागा झालेल्या आहेत 4 सदस्यीय मधल्या 2 आणि 3 सदस्यीय मधल्या 38 एकूण अशा 45 जागा या महिलांच्या थेट नेमून देणार आहोत. याला देखील आयोगाने 25 मे रोजी जो मंजुरीचा आदेश दिला त्याला आपण सहपत्र 1 आपण दाखवलेला आहोत. यामध्ये तुम्हाला रकाना क्रमांक 12 आणि रकाना क्रमांक 13 मध्ये GW जनरल वुमन असं जे नमूद केलेलं आहे अशा या 40 जागा कोणत्या आहेत कोणत्या प्रभागात आहेत या GW द्वारे दाखवलेले आहेत. सदरचं जे सहपत्र 1 आहे ते आपल्या महानगरपालिकेच्या वेबसाईटवर सार्वत्रिक निवडणुकीच्या अंडरच्या टॅबमध्ये सर्व नागरिकांसाठी अपलोड केलेलं आहे. त्याच्यावर उपायुक्त राज्य निवडणूक आयोगाची स्वाक्षरी देखील आहे. हे सर्व नागरिकांना डाउनलोड करता येईल बघता येईल. यानंतर मग आपल्या 52 पैकी आपण 40 जागा या थेट नेमून दिल्यानंतर आपल्या महिला आरक्षणासाठी एकूण
सर्वसाधारण महिला आरक्षणासाठी 12 जागांची आपल्याला निश्चिती करायची आहे. या 12 जागांच्या निश्चितीसाठी आपण प्रभागांमध्ये राखीव जागांचे वाटप करणे त्या चक्रांकडे फिरण्याची पद्धत या नियम 7 सबपोट नियम 4 सबपोट नियम क मध्ये तरतूद आहे की ज्या प्रभागांमध्ये वरील पोट नियम अ आणि ब नुसार महिला आरक्षण दिलेले नाही अशा प्रभागांमध्ये या पोट नियम 1 च्या अधीन राहून आवश्यकतेनुसार सोडतीने सर्वसाधारण महिलांची एक जागा निवडण्यात येते लॉटरी पद्धतीने. असे प्रभाग कोणते आहेत? असे 19 प्रभाग आहेत. या 19 प्रभागांमधून आपल्याला उर्वरित 12 जागांची सोडत करायची आहे. हे 19 प्रभाग देखील माननीय राज्य निवडणूक आयोगाने 25 मे रोजी जे मंजुरीचं पत्र दिलं, या मंजुरीच्या पत्रामध्ये हे 19 प्रभाग आपण रकाना क्रमांक 16 व ते डी असे तिथं दाखवले, डी फॉर ड्रॉ असे हे 19 प्रभाग जे आहेत हे 19 प्रभाग इथे दर्शवलेले आहेत. याला देखील राज्य निवडणूक आयोगाने मंजुरी दिलेली आहे आणि या 19 प्रभागांना आपल्याला लॉटरीसाठी सर्वसाधारण महिलांच्या जागेसाठी वापरायचं. थोडक्यात आपण ॲक्ट्रॅक्ट पाहिला सर्वसाधारण महिलांसाठी एकूण महिलांसाठी 52 जागा सर्वसाधारण 6 अ 8 अ 8 ब 9 अ 10 अ 12 ब 13 अ 14 ब 15 ब 16 अ 20 ब 21 अ 22 ब 23 ब 24 ब 25 ब 26 ब 28 ब 29 अ 30 अ 31 अ 32 अ 33 अ 35 ब 36 अ 37 अ 38 अ 39 ब 40 अ 41 ब 42 ब 43 ब अशा 40 जागा त्या थेट नेमून दिलेल्या आहेत. आणि महिलांच्या ज्या लॉटरी पद्धतीने 12 जागा काढायच्या आहेत त्यासाठी जे 19 जागा आहेत त्या 5 ब 6 ब 9 ब 10 ब 13 ब 16 ब 17 ब 18 ब 19 ब 21 ब 29 ब 30 ब 31 ब 32 ब 33 ब 36 ब 37 ब 38 ब आणि 40 ब अशा 19 एकूण जागा आहेत त्या लॉटरी पद्धतीने आपल्याला द्यायच्या. सर्वसाधारण या 3 जागांसाठी आवश्यक असलेले मार्गदर्शक तत्त्वे थोडक्यात आपल्याला या सादरीकरणाद्वारे दर्शवलेले आहेत. यानंतर आपण थोड्या वेळाने प्रत्यक्ष सोडतीचा कार्यक्रम करणार आहोत. तथापि आता आपण जे सादरीकरण केलं आणि उपस्थित जे नागरिक आहेत यांना या आरक्षणाच्या जे आता किंमत तरतुदी सांगितल्याची पद्धत अवलंबणार आहोत. याबाबत काही कुणाला शंका असेल तर ते आपण विचारू शकतात आणि त्यानंतर मग आपण पुढच्या कार्यक्रमाला बोलू. आपण आता जे सादरीकरण केलं या सादरीकरणामध्ये सर्व जागांचं आपण कशी पद्धती अवलंबणार आहोत, कोणते नियम आपण वापरणार आहोत, कोणत्या तरतुदी आहेत अधिनियमातल्या याचं विश्लेषण केलं, कोणत्या जागा थेट नेमून देणार आहोत, कोणत्या जागा ह्या लॉटरी पद्धतीसाठी उपलब्ध आहेत या देखील विशद केलेल्या आहेत. याबाबत आता जे काही सर्व सन्माननीय माजी सदस्य राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि आकृती नागरिक यांना काही विचारायचं असेल काही शंका असेल तर आपण विचारू शकता. यानंतर आपल्याला अनुसूचीचा जो क्रम लावण्यात आलेला आहे 20 जागांचा तो क्रम जास्त पासून म्हणजे कमीपर्यंत आहे. यामध्ये 18 नंबरचा जो प्रभाग आहे त्यामध्ये अनुसूचितची लोकसंख्या दाखवली 4,945 4,945 आणि 20 नंबरचा जो प्रभाग आहे प्रभाग क्रमांक 18 आणि 20 नंबरचा प्रभाग आहे त्याचे 4,597. तर 18 नंबर यायला पाहिजे 20 नंबर कसं का आला म्हणजे बरोबर. आता आयोगाची जी अनुसूचित जातीची टक्केवारी काढते ती एकूण महानगरपालिकेच्या लोकसंख्येला नसून आपले अंतिम प्रभाग रचनेमध्ये जे मतदारसंघ निश्चित केलेले आहेत आपण म्हणजे आपण जे उदाहरण दाखवले की
प्रभाग क्रमांक 18 आणि प्रभाग क्रमांक 20 या दोन मतदारसंघाचं आपण आता कंपॅरिझन केलं तर प्रभाग क्रमांक 18 मध्ये एकूण लोकसंख्या आहे 34,931 आणि त्यामध्ये अनुसूचित जातीची लोकसंख्या आहे 4,945. त्याची टक्केवारी जी येते अनुसूचित जातीची ती येते आहे 14.16%. आणि 20 नंबरचा जो प्रभाग आहे त्याच्यामध्ये एकूण लोकसंख्या आहे 30,435. त्याच्या आगेच अनुसूचित जातीची लोकसंख्या आहे 4,597. त्याची टक्केवारी ती 15.10%. म्हणजे त्या मतदारसंघातील अनुसूचित जातीची जी टक्केवारी आहे ती 18 नंबरच्या बाबतीत येते 14.16% आणि 20 नंबरमध्ये येते 15.10%. म्हणून 14.16 पेक्षा 15.10% हे अधिक असल्यामुळे उतरत्या क्रमामध्ये त्याचं अनुसूचित जातीच्या बाबतीत रँकिंग येतं हे 17. सदरच्या जी टक्केवारी आहे ह्या जो क्रम आहे त्याला माननीय राष्ट्रीय निवडणूक आयोगाने मान्यता दिलेली आहे आणि आपण आता वेबसाईटवर देखील आम्ही अपलोड केलेला आहे. हा सर्व नागरिकांसाठी पाहण्यासाठी डाउनलोड करण्यासाठी जतन करण्यासाठी उपलब्ध आहे. एकूण 67 महिलांसाठी आरक्षण 133 जागांपैकी तुम्ही काढणार आहात असं तुम्ही जाहीर केलेलं आहे. माझी विनंती आहे की सभागृहामध्ये एकूण ज्या महिला आलेल्या आहेत म्हणजे शासकीय ज्या कर्मचारी आहेत त्या सोडून एकूण 67 पण नाही आहेत. त्याच्यामुळे कोरम पूर्ण होत नाही. माझी अशी सूचना आहे की पुढची जी सोडत आहे त्याच्यासाठी अर्धा तास कोरम पूर्ण होईपर्यंत थांबण्यात यावं. धन्यवाद. आपल्या विनंतीच्या अनुषंगाने विशद करण्यात येते की राज्य निवडणूक आयोगाने सोडतीचा जो कार्यक्रम होता तो 27 दिनांकाला 2 वर्तमानपत्रातून तसेच महापालिकेच्या संकेतस्थळावरून महापालिकेचे मुख्यालय सर्व विभागीय कार्यालयामध्ये आपण प्रदर्शित केलेले आहे. आपण करोनाची पार्श्वभूमी जरी करोना कमी झाला तरी या जे काही नवीन आपण कार्यपद्धती ऑनलाईन केली त्यानुसार आपण फेसबुक लाईव्ह, यूट्यूब लाईव्ह, महापालिकेच्या संकेतस्थळावरच्या लाईव्ह लिंक दिलेल्या आहेत. त्यामुळे नाशिक शहरातील हजारो नागरिक हे ऑनलाईन पद्धतीने ही सोडत पाहत आहेत. त्यामुळे या सोडतीसाठी आवश्यक असलेले इथले सर्व सन्माननीय माजी सदस्य नागरिक आणि ऑनलाईनद्वारे सहभागी झालेले त्यामुळे आपल्याला या सोडतीच्या कार्यक्रमाला पुढे जायला अडचण नाही असं मला वाटतं. आता उपस्थित सर्व नागरिकांचं आपण शंका समाधान झालेलं आहे. यानंतर मी माननीय आयुक्त सरांना विनंती करतो की आपण आता सोडतीच्या कार्यक्रमाला पुढील सूचना द्यावा, मार्गदर्शन करावं. अनुसूचित जातीसाठी जे काही 19 प्रभाग निश्चित केलेले आहेत त्यातील जे आरक्षण आपण करणार आहोत सोडत पद्धतीने त्या चिठ्ठ्या आता आपल्या प्रत्येकाला दाखवण्यात येतील. ते प्रत्येकाने जरा बघावं. कुठले कुठले प्रभाग अनुसूचित जातीसाठी राखीव आहेत ते आपल्याला प्रत्येकाला दाखवण्यात येतील. मग एक एक चिठ्ठीचं ते आपल्याला फोल्ड करण्यात येईल. ज्या मार्गदर्शक सूचना आहेत त्यानुसार तयार केलेल्या चिठ्ठ्या आहेत. माननीय आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार चिठ्ठीची साईज ही A4 असावी. त्यानुसार ह्या A4 साईजच्या चिठ्ठ्या तयार केलेल्या आहेत. सर्व चिठ्ठ्यांवरचा फॉन्ट मजकूर साईज एकाच प्रकारची आहे, शाई देखील एकाच प्रकारची आहे. प्रभाग क्रमांक 7A प्रभाग क्रमांक 11A
प्रभाग क्रमांक 12 अ. प्रभाग क्रमांक 14 अ. प्रभाग क्रमांक 15 अ. प्रभाग क्रमांक 20 अ. प्रभाग क्रमांक 22 अ. प्रभाग क्रमांक 23 अ. प्रभाग क्रमांक 24 अ. प्रभाग क्रमांक 25 अ. प्रभाग क्रमांक 26 अ. प्रभाग क्रमांक 27 अ. प्रभाग 34 अ. जागा क्रमांक 35 अ. जागा क्रमांक 39 अ. जागा क्रमांक 41 अ.
जागा क्रमांक 42 जागा क्रमांक 43 जागा क्रमांक 44 हे 19 प्रभाग अनुसूचित जातींसाठी जे राखीव ठेवलेले आहेत त्या सर्वच्या सर्व चिठ्ठ्या ड्रममध्ये टाकण्यात आलेल्या आहेत. जे 19 प्रभाग अनुसूचित जातीसाठी राखीव आहेत त्या चिठ्ठ्या याच्यात टाकलेल्या आहेत. याबद्दल कोणाला काही शंका आहे का? पहिली जागा गेलेली आहे जागा क्रमांक 12 पुन्हा सर्व काढायची दुसरी चिठ्ठी अनुसूचित जाती दुसरी महिलांची जागा गेली 14 तिसरी जागेसाठी आपण आता लॉटरी काढत आहोत. तिसरी जागा आहे 24 जातीची आपण आता 41 अनुसूचित जाती चौथी जागा आहे 41 अनुसूचित जाती 5वी जागा आपण काढत आहोत.
43 अ महिलांसाठी राखीव जागा. 37 अनुसूचित जाती महिला 6वी जागा. 35 अ 7वी जागा अनुसूचित जातीसाठी. 34 अ अनुसूचित जाती 8वी जागा. 44 अ 9वी जागा. 22 अ आता 9 जागांचा आपण सोडत पद्धतीने महिलांचं अनुसूचित जाती महिलांचं आरक्षण सोडत काढलेले. आता शेवटची 10वी आहे. अनुसूचित जाती महिला शेवटची 10वी जागा. 27 अ यानंतर आता अनुसूचित जातीच्या ज्या उरलेल्या जागा आहेत, अनुसूचित जातीसाठी त्या अनुसूचित जाती सर्वसाधारण अशा राहतील त्या दुसऱ्या आमच्या कंटेनरमध्ये जमा करून घेत आहोत आणि अनुसूचित जातीच्या जागासाठी ती सोडत तिथं महिलांसाठी ती सोडत संपत आहे. यानंतर दुसरा टप्पा 5 मिनिटांनी चालू होईल. अनुसूचित जमाती महिला 5. आता अनुसूचित जाती महिलांसाठी 12 अ 14 अ 22 अ 26 अ 27 अ 34 अ 35 अ 41 अ 43 अ आणि 44 अ असे 10 मतदारसंघ राखीव झालेले आहेत. आता याबद्दल जर कोणाला काही शंका असेल, सूचना असेल तर कळवावं.
कोणाला शंका आहे काही? कोणाला शंका नाही असं ब्रेक धरून पुढची जी आपली सोडत पद्धती आहे ती अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी राखीव या प्रयोगासाठी आपण सोडत काढणार आहोत. जसं प्रेझेंटेशनमध्ये दाखवलं होतं की अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती याच्यासाठी 5 जे प्रभाग आहेत 7, 11, 27, 34 आणि 44 हे दोन्ही होते त्याच्यात SC होते आणि ST होते. पण ह्या 5 प्रभागांमध्ये ज्या ठिकाणी अनुसूचित जातीची महिलांसाठी चिठ्ठी निघाली नाही म्हणजे तो प्रभाग राखीव झाला नाही तो ऑटोमॅटिक अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी जातो. तर आपल्याला जी सोडत दाखवली त्यामध्ये 7 आणि 11 प्रभागामध्ये अनुसूचित जातीच्या महिलांसाठी चिठ्ठी निघाली नाही म्हणजे ते 2 प्रभाग अनुसूचित जातीच्या महिलांसाठी राखीव झालेले आहेत. म्हणून 7 आणि 11 दोन्हीही अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी थेट राखीव झालेले आहेत. त्यामुळे हे 2 प्रभाग सोडून उर्वरित 8 प्रभागांच्या चिठ्ठ्या या ड्रममध्ये आता अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी टाकण्यात येते आणि त्यातनं 3 महिलांसाठी फक्त ड्रॉ काढण्यात येईल. याबाबत जर कोणाला काही शंका असेल तर आपण विचारू शकता. आपण अनुसूचित जातीच्या एकूण 19 जागांमधून 10 जागांसाठी आरक्षण काढलेलं आहे. जो 15 डिसेंबरचा जो चिन्ह वाटपाचा नियम आहे या नियमातली जी तरतूद आहे नियम 7
या नियमात नियम 7 चा पोट नियम 2 चा पोट नियम ब ची पहिली तरतूद आहे की प्रथम ज्या प्रभागात अनुसूचित जाती व जमाती दोन्ही जागा आरक्षित असतील आणि जर अशा प्रभागातील अनुसूचित जातीची जागा त्या प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित न झाल्यास अनुसूचित जमातीची जागा अनुसूचित जमातीच्या महिलांकरता थेट आरक्षित करण्यात येईल। आता आपल्याकडे असे 5 प्रभाग होते की या 5 प्रभागांची या 5 प्रभागांमध्ये अनुसूचित जाती आणि जमाती दोन्ही जागांचं आरक्षण होतं 7, 18, 27, 34 व यापैकी 27, 34 आणि 44 अशा अनुसूचित जातीसाठीच्या जागा राखीव झाल्या आणि 2 प्रभाग या प्रभागातील 2 जागा प्रभाग क्रमांक 7 आणि 11 मधल्या जागा ह्या महिलांसाठी राखीव झाल्याने अनुसूचित जातीचे या प्रभागांमध्ये दुसरी जी जागा आहे अनुसूचित जमातीसाठी राखीव असल्यामुळे या 7 आणि 11 या 2 जागा अनुसूचित जमाती महिलांसाठी थेट आरक्षित करण्यात आल्या। काही शंका आहे कोणाला? आता फक्त 3 अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी सोडत काढण्यात येणार आहे। 2 ऑटोमॅटिक थेट पद्धतीने गेलेले आहेत। आता फक्त 3 महिलांसाठी लॉटरी पद्धतीने डॉ काढतोय। काही शंका आहे कोणाला? खाली थांबणार हॅलो क्रमांक 27 त्याच्यामध्ये SC आणि ST दोन्ही आरक्षण आहेत। बरोबर। 27 SC महिला आरक्षण निघाल्यामुळे 27 ST महिला आरक्षण मध्ये अजून किती म्हणजे सोडत मध्ये ग्राह्य आहे। ओके चालेल, थँक्यू। मला वाटतं आता कोणाला काही शंका नाही असं समजून आपण अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी सोडत पद्धत चालू करतोय। आता आपण अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी उर्वरित 3 जागांसाठी लॉटरी पद्धतीने जात आहोत। प्रथम आपण चिठ्ठी करत आहोत जागा 1 जागा 2 जागा 3 जागा 4 जागा 27 जागा
जागा 28 ओ. जागा 34 ब. जागा 44 ब. अनुसूचित जमातीसाठी जे 10 प्रभाग राखीव होते त्यातले 2 हे अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी थेट अलॉट झाल्यामुळे या दोन्ही चिठ्ठ्या बाजूला काढलेल्या आहेत आणि उर्वरित 8 चिठ्ठ्या 1 अ 2 अ 3 अ 4 अ 27 ब 28 अ 34 ब आणि 44 ब या ड्रममध्ये टाकलेल्या आहेत. याबाबत कोणाला काही शंका आहे? आता शालेय विद्यार्थ्यांतर्फे याची सरमिसळ करण्यात येईल ड्रममध्ये आणि एक एक चिठ्ठी काढण्यात येईल. पहिले 3 चिठ्ठ्या ज्या येतील त्या अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी राखीव झाल्या असं समजण्यात येईल. त्या चिठ्ठ्या इथं ठेवण्यात येतील आणि ज्या उरलेल्या चिठ्ठ्या आहेत 5 त्या बॉक्समध्ये ठेवण्यात येतील. करा सर थांब ठीक आहे ठीक आहे. अनुसूचित जमाती महिलांसाठीची 3री जागा ब. अनुसूचित जमाती महिला 3री आरक्षित जागा 34 ब. अनुसूचित जमाती महिला 4थी जागा 4 ओ. अनुसूचित जमाती महिला 5वी आणि शेवटची जागा 2 अ. उर्वरित ज्या राहिलेल्या जागा आहेत अनुसूचित जमाती सर्वसाधारण त्या काढून दुसऱ्या बॉक्समध्ये ठेवण्यात येत आहे. अनुसूचित जमाती महिलांकरिता
2 4 34 हे सोडत पद्धतीने आणि 7 आणि 11 हे थेट पद्धतीने अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी आरक्षित झालेले आहे. यात कोणाला काही शंका सूचना आहे? आता आपण पुढं सर्वसाधारण महिलांसाठी च्या सोडत पद्धतीसाठी पुढे जाऊया. जसं प्रेझेंटेशनमध्ये दाखवलं, सर्वसाधारण महिलांसाठी एकूण 52 जागांपैकी 40 जागांवर थेट आरक्षण आलेलं आहे. उरलेल्या 12 जागांसाठी कुठल्या कुठल्या प्रभागांमध्ये ड्रॉ काढायचा त्याचंही निश्चिती झालेली आहे. उर्वरित 12 जागांसाठी 19 प्रभाग आहेत. त्या 19 पैकी 12 ठिकाणी सर्वसाधारण महिलांसाठी आपण सोडत काढतोय. पहिली जागा आहे 5 दुसरी जागा आहे 6 तिसरी जागा आहे 9 चौथी जागा आहे 10 पाचवी जागा आहे 13 जागा आहे 16 पुढची आहे 17 आहे 18 19 21
29 ब. ब. 31 ब. 32 ब. 33 ब. 36 फेसबुक ब. लाईव्ह ते चालू आहे पब्लिक पर्सनल ते पण व्ह्यू सरांनी कमेंट येतात तेव्हा कमेंट आपण तिकडे दाखवतो. नाही नाही ही पब्लिक आहे ती दाखवतो दाखवली ना मध्ये मध्ये. आता परत दाखवतो. हो हो चालू आहे. चालेल. 37 ब. असंच फिरवतो. इकडे आलं तर नको मी दिसतो मला. 38 ब. 40 ब. 'या सर्व 19 प्रभागाच्या चिठ्ठ्या ड्रममध्ये टाकण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये पहिल्या 12 ज्या चिठ्ठ्या निघतील त्या सर्वसाधारण महिलांसाठी राखीव होती. आता मी याबाबत काही शंका आहे का? 19 जे प्रभाग दाखवले सर्वसाधारण त्यातील पहिल्या 12 चिठ्ठ्या या सर्वसाधारण महिलांसाठी राखीव होती. आता सर्वसाधारण महिलांच्या सोडत सुरू होत आहे. सर्वसाधारण महिलांसाठी लॉटरी पद्धतीने जागा आपल्याला ज्या 12 जागा काढायच्या आहेत त्यातली पहिली जागा 30 ब. सर्वसाधारण महिला. दुसरी जागा 21 ब.
तिसरी जागा 29 ब. चौथी जागा 5 ब. पाचवी जागा 32 ब. सहावी जागा 31 ब. सातवी जागा 18 ब. आठवी जागा 33 ब. नववी जागा 36 ब. दहावी जागा 10 ब. अकरावी जागा 37 ब. यानंतर मी मान्य आयुक्तांना आजच्या आपल्या महिला समितीच्या शेवटच्या जागेसाठी विनंती करतो की आपली आता सर्वसाधारण महिलांसाठी सोडतीद्वारे काढण्याची 12वी जागा, एकूण आरक्षण 52वी जागा, त्यासाठी मान्य आयुक्त पवार साहेबांना विनंती करतो की त्यांची शेवटची चिठ्ठी काढायची त्याची सर आहे. असा कोणालाच आवाज नव्हता. असा आवाज दिला कोणीच ऐकलं नाही.
शेवटची जागा महिलांसाठी सर्वसाधारण महिलांसाठी 16 ही 12वी जागा आरक्षित झालेली आहे. धन्यवाद आपल्या सहकार्याबद्दल. अशा पद्धतीने अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, सर्वसाधारण महिला यांची सोडत पूर्ण झालेली आहे. धन्यवाद आपल्या सहकार्याबद्दल. आजच्या या नाशिक महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक 2022साठी अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती महिला व सर्वसाधारण महिलाच्या आरक्षणाच्या स्पर्धेत उपस्थित असलेले नाशिक शहरातील महापालिकेचे सर्व सन्माननीय माजी सदस्य, पदाधिकारी, राजकीय पक्षाचे पदाधिकारी, सन्माननीय नागरिक, सन्माननीय पत्रकार, इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि माझी सहकारी तसेच जे काही सर्व्हिस देणारे आमचे शौक शिक्षक या सर्वांचे मी आभार मानतो. पोलीस विभागाचे उपस्थित असलेले सहाय्यक पोलीस आयुक्त, पोलीस उपनिरीक्षक, पोलीस निरीक्षक व सर्व पोलीस कर्मचाऱ्यांचे देखील मी आभार मानतो. आणि माननीय आयुक्त यांच्या मान्यतेने, परवानगीने आजच्या आरक्षण कार्यक्रम पूर्ण झाला असं जाहीर करतो. धन्यवाद.